हाय हॅलो गाईज, आज आमच्याकडे बनवत आहे इडली. आणि तर त्यासाठी आम्ही प्रमाण घेतलेलं आहे. आपल्याला इडलीसाठी तांदूळ घेताना 3 ग्लास तांदूळ घ्यायचे आहे आणि 1 ग्लास डाळ घ्यायची आहे. हे आपल्याला 6 ते 7 तास व्यवस्थित असं भिजत घालून ठेवायचं आहे. नंतर आपल्याला याला स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे. या तांदळाला आणि डाळीला मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे. नंतर आपल्याला 8 तास आपण भिजत घालून घेतलेले आहे. आपले ही तांदूळ आणि डाळ 8 तास भिजत घालून झालेले आहे. त्याप्रकारे मी तांदळाचं हे पूर्ण पाणी 3 पाण्याने धुतलं होतं, ते फेकून दिलेलं आहे. पण डाळीचं जे पाणी आहे ते आपल्याला एका पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे. या प्रकारे मी पाणी काढून ठेवलं. याच पाण्याने आपल्याला हे सगळं इन्ग्रेडियंट बारीक करून घ्यायचं आहे. छान आपण बारीक करणार आहे. चला मग. इथे मी मिक्सरचा पॉट घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही डाळ घेतलेली आहे. या डाळीमध्ये आपल्याला हे जे पाणी काढून ठेवलं होतं हे पाणी घालून त्याला बारीक करून घ्यायचं आहे. या प्रकारे सॉफ्ट डाळ बारीक करायची आहे. इथे या प्रकारे आपली पूर्ण डाळ ही सॉफ्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी पूर्ण डाळ अशी बारीक करून घेतलेली आहे. मी हवाबंद डब्यामध्ये म्हणजे स्टीलचा पॅक डब्बा घेतलेला, त्यामध्ये हे मिश्रण घालून घेणार आहे. आता मी या प्रकारे तांदूळसुद्धा बारीक करून घेणार आहे. इथे तांदूळ घेतलेले आहे, त्याला स्वच्छ असे आपल्याला बारीक करून घ्यायचे, छान सॉफ्टमध्ये. इथे पूर्ण बॅटर हे काढून झालेलं आहे आणि एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे. यामध्ये थोडा मी सोडा घालून घेणार आहे आणि ठेवणार आहे. खाण्याचा सोडा इथे आपल्याला यूज करायचा. इथे मी 1/4 चम्मच बेकिंग सोडा घातलेला आहे, त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे.